महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा वडूज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि चौथी शिष्यवृत्ती शुभचिंतन समारंभ उत्साहात संपन्न। वडूज शिक्षण विकास मंडळ वडूज संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा यांच्या वतीने घेण्यात आलेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि चौथी शिष्यवृत्ती शुभचिंतन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन श्री गोविंद भंडारे, व्हाईस चेअरमन श्री विजय म्हामणे, सेक्रेटरी श्री सचिन काळे, स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष कांबळे यांच्यासह ज्येष्ठ संचालक श्री सतीश शेटे, श्री संजय येवले, श्री विश्वासराव काळे, डॉक्टर हेमंत पेठे, श्री श्रीकृष्ण पेठे, श्री नितीन कुमार जाधव, श्री ज्ञानेश्वर पंडित, माजी चेअरमन श्री सुभाष येवले, श्री अशोक भंडारे, श्री प्रशांत शेटे, श्री गजानन शेटे, श्री शैलेंद्र देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। वडूज नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ स्वप्नाली गोडसे, नगरसेवक श्री अभय कुमार देशमुख, डाळमोडी गावच्या सरपंच सौ निलिमा कांबळे, उपसरपंच ग्रामपंचायत खटाव तालुका अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री विजय कुमार शिंदे व वाकेश्वर गावचे सरपंच यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक श्री ज्ञानेश्वर पंडित यांनी भूषविले। सन 2025-26 मध्ये शाळेत राबविलेल्या मंथन, अभिरूप, आय एम विनर, अक्षरगंगा, NSSE या स्पर्धा परीक्षांना इयत्ता 1ली ते 4थीचे विद्यार्थी बसले होते। शिक्षकांच्या मार्गदर्शनातून या सर्व स्पर्धा परीक्षांमधून भरघोस यश मिळवून विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिकात भर पाडली, असे उद्गार प्रास्ताविकात शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल शिंदे यांनी काढले। या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक वडूज शिक्षण विकास मंडळाने केले। हुतात्मा संकुलाच्या नवोपक्रमातील अतिशय दर्जेदार वह्यांचे वाटप 100 विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून करण्यात आले। शाळेविषयी गौरवोद्गार काढत सर्वच अतिथींनी हुतात्मा संकुल व संस्थेविषयी आदर व्यक्त केला। स्पर्धेचे युग असल्याने पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, असेही ते म्हणाले। संस्था मनोगतामध्ये संचालक श्री सतीश शेटे यांनी आपले विचार मांडले। प्राथमिक विभाग हे संस्थेचे लाडके अपत्य असून विद्यार्थ्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले। हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ भारती माने यांनी मनोगतामध्ये हुतात्मा संकुलातील भावी उपक्रम व प्रगतीचे नवे आयाम यावर भाष्य केले। पालकांमधून श्री काळे यांनी मनोगत व्यक्त केले। शाळेविषयी जुन्या आठवणी व या संकुलाने घडविलेल्या विद्यार्थ्यांविषयी बोलताना ते भावुक झाले। अध्यक्षीय भाषणामध्ये संचालक श्री ज्ञानेश्वर पंडित यांनी लहान मुलांना वाढवताना स्पर्धा परीक्षांसोबतच त्यांचा सर्वांगीण विकासही तितकाच महत्त्वाचा असल्याचे सांगितले। चांगले ऐकणे, समजून घेणे, कृतीयुक्त शिकणे याचे महत्त्व समजावून दिले। तसेच चौथी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांनी शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले। नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे व नगरसेवक अभय कुमार देशमुख यांनी पुस्तक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रतीची पुस्तके भेट दिली व शाळेला वेळोवेळी यथोचित मदतीचे आश्वासन दिले। या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक घटक, पत्रकार आणि पालक वर्ग, शालेय समिती सदस्य उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी विजया खराडे, आशुतोष गवळी, सतीश पवार, सुवर्णा लोहार, मनीषा खाडे, सुजाता जाधव, संज्योती पवार, दीपाली टाकणे, राणी पाटोळे यांनी विशेष श्रम घेतले। तसेच हुतात्मा संकुलातील सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। पाहुण्यांचे स्वागत, सत्कार, सूत्रसंचालन श्री घनवट सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ जोशी मॅडम यांनी केले। VK न्यूज साठी संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज। वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित
महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा या प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली ते 3री पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्पर्धा परीक्षेतील बक्षिसाचा गुणगौरव सोहळा आणि याच प्राथमिक शाळेतील इयत्ता 4थीची जी मुलं या हे पहिलंच वर्ष आहे की ज्या वर्षी इयत्ता 4थीची मुलं ही स्कॉलरशिप परीक्षेला बसणार आहेत त्या मुलांना शुभचिंतन ह्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले वडूज नगरीचे प्रथम नागरिक सौ गोडसे मॅडम, दाळमोळी गावचे प्रथम नागरिक सौ कांबळे मॅडम, आमचे विद्यार्थी, आवडते विद्यार्थी आणि ज्यांनी आपल्या वडूज नगरपंचायतीमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे, जे विद्याविभूषित आहेत ते श्री अभय कुमार देशमुख, वडूज शिक्षण विकास मंडळाचे चेअरमन सन्माननीय गोविंद शेठ भंडारे, वाईस चेअरमन सन्माननीय विजय कुमार महामने, स्कूल कमिटी अध्यक्ष सन्माननीय श्री नानासाहेब कांबळे, आमचे ज्येष्ठ संचालक सतीश काका शेते, ज्येष्ठ संचालक श्री अशोकराव भंडारे, ज्येष्ठ संचालक श्री संजय मधुकरराव येवले, या हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ माने मॅडम, महात्मा ज्योतिबा फुलेच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम, प्रेरणापूर्व बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका नवबाद मॅडम, सर्व शिक्षक वृंद, या सभेला उपस्थित असलेले नागरिक, नगराध्यक्षा सौ गोडसे मॅडम, या ठिकाणी ज्यांना विशेष आमंत्रित केलं ते आमचे मित्र नगरसेवक अभय देशमुख साहेब, दाळमोळीच्या सरपंच सौ कांबळे मॅडम, या विद्यालयाच्या प्राचार्य सौ माने मॅडम आणि जे आपले प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मित्र आहेत. तर आज विविध स्पर्धा ज्या घेतल्या होत्या त्याचा गुणगौरव खऱ्या अर्थाने एक कौतुक सोहळा आज आपल्या संस्थेने इथे घेतलेला आहे. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर नगरसेवक असतील, सरपंच असतील आणि पत्रकार बंधू, त्याच पद्धतीने पालकवर्ग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली असे माझे विद्यार्थी मित्र, सर्वांना मी सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करते. विद्यार्थी मित्रांना मी आवर्जून सांगेन आणि पालक देखील आहेत, मी सर्वांना एक आवर्जून सांगेन की सगळे म्हणतात, मी नेहमी सांगत असते की सगळे म्हणतात की माणसाने सोन्यासारखं असावं, परंतु मी म्हणेन माणसानं सोन्यासारखं नसावं, असावं तर परिसासारखं असावं. ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं व्हावं आणि असं परिसर समान लाभलेले आपल्याला ही संस्था आहे. आणि नक्कीच आपल्याला तशा पद्धतीने शिक्षण देऊन आपण त्या पद्धतीने घडताय देखील आणि त्याचं यश देखील प्राप्त करताय. नंबर येईल नाही येईल, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही सहभाग घेताय प्रत्येक स्पर्धेमध्ये, खरंच मी आपलं कौतुक करेन. विद्यालयाचा मी माझे विद्यार्थी साधारणतः मी 91 साली ह्या संस्थेतून 10वी करून बाहेर पडलो. त्या संस्थेबद्दल वेगळेपण सांगायचं झालं तर इथं शिक्षणाबरोबर एक चांगले संस्कार दिले जातात. आज आपण पाहिलं असेल जगामध्ये जे चाललेलं आहे, जगामध्ये जे अद्ययावत तंत्रज्ञान येत आहे ते तंत्रज्ञान ह्या संस्थेमध्ये आणण्यासाठी ते संचालक मंडळ नेहमी काम करत असतो. आज आपण बघतो विद्यार्थ्यांना ब्लॅकबोर्ड वर शिकवलं जातं बऱ्याच ठिकाणी, परंतु ह्या संस्थेच्या माध्यमातून एक डिजिटल क्लासरूम की आपण त्याला इंटरॅक्टिव्ह पॅनल हे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेलं आहे.
अतिशय खरं विद्यार्थी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर आज जगामध्ये जे चाललेलं आहे ह्या ग्रामीण भागामध्ये आणण्याचं विजन हे सर्व संचालक मंडळ आणि इथले जे शिक्षक करत असतात. या ठिकाणी उपस्थित संचालक मंडळ, सर्व शिक्षक, सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथम माझा तुम्हाला सर्वांना नमस्कार. खरोखर बराच वेळ हा कार्यक्रम चाललाय. त्या कार्यक्रमातनं एक समजावलं जात आहे की या ठिकाणी या मंदिरामध्ये मनुष्य घडला जातोय. ह्या बालमनावर संस्कार केले जात आहेत. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यानंतर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. घरात जर विचार केला तर ते वाघिणीचं दूध कुठं मिळेल ह्याचा पण पत्ता महत्वाचा माहिती असणं गरजेचं आहे. तर माझ्या मते ते वाघिणीचं दूध मिळण्याचं ठिकाण महात्मा ज्योतिबा फुले आहे. आज विचार करूया की वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न केलेला आहे. त्यासाठी मला बोलवलेले आहे. प्रथम मी त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते. जे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं नाही त्यांना सुद्धा पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या VK न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व आपल्या परिसरातील बातम्या चॅनलवरती पाठवण्यासाठी संपर्क करा. संपर्क क्रमांक 94 21 56 48 66 किंवा 97 63 13 62 19 या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.